बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. अध्याय 23. श्री गणेशाय नमः. दीपदानाचे महत्व. श्री गणेशाय नमः. राजाने वाल्मिकींना विचारले, पुरुषोत्तम महिन्यात देवापुढे निरंतर दिवा तेवत ठेवावा किंवा योग्य व्यक्तीला दान द्यावा, हे पुण्यप्रद आहे असे मी ऐकले आहे. त्याचे महात्म्य काय ते सांगाल का? वाल्मिकी म्हणाले, या संबंधी मी एक कथा सांगतो. ती कथा पावन आहे. सौभाग्य नगरात चित्रबाहू नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची कृष्णावर भक्ती होती. त्याची भार्या चंद्रकला ही होती. राजा वैभवशाली व सद्गुणी होता आणि त्याची भार्या पतिव्रता व देवभक्त होती. एके दिवशी त्याच्याकडे अगस्त्य मुनी आले. त्या दोघांच्यात विष्णूच्या भक्तीबद्दल उत्तम संवाद झाले. त्यानंतर राजाने ऋषींना विचारले, मला एवढे वैभव आणि पतिव्रता पत्नी कोणत्या कर्माने मिळाली? तेव्हा अगस्त्य ऋषींनी त्याला त्याच्या पूर्वजन्मीची कथा सांगितली. ते म्हणाले, राजा, तू गेल्या जन्मी मणिग्रीव नावाच्या एक दुष्ट स्वभावाचा शूद्र होतास. तू दुष्ट होतास, लोकांवर अत्याचार करायचास. तरीही तुझी स्त्री त्या जन्मातही तुझी पत्नी होती. ती पतिव्रता होती. तुझ्या पापांना शासन म्हणून राजाने दंड करून तुला हाकलून दिले. तू अरण्यात जाऊन राहिलास. तुझ्या पत्नीने तुला साथ दिली. झोपडीत राहत होतास. अरण्यातही तू वाटमारी करून शिकार करून पोट भरत होतास. एकदा तू रानात गेला होतास तेव्हा कडक ऊन होते आणि उग्रदेव नावाचा एक म्हातारा ब्राह्मण उन्हाने चक्कर येऊन पडलेला तू पाहिलास. तू दुष्ट होतास तरी तुला त्याची दया आली. तू त्याला उचलून झोपडीत नेलेस. त्यांच्यावर दोघांनी उपचार केले आणि ब्राह्मण शुद्धीवर आल्यावर तू त्याला म्हणालास, आपण येथेच राहा, प्रकृती सुधारू द्या, मी तुमची काळजी घेईन. येथे जवळच सरोवर आहे. स्नान संध्येची चांगली सोय होईल. तो विप्र तेथे थांबला. तो साधू आहे असे ओळखून मणिग्रीव त्याला म्हणाला, महाराज, आमचे भाग्य मोठे म्हणूनच तुम्ही या वाटेने आलात आणि आम्हाला तुमचा सहवास लाभला. मणिग्रीव त्याला उत्तम फळे आणि आंबे अर्पण केले. तेव्हा उग्रदेवाने त्याला आधी त्याची माहिती विचारली. तेव्हा मणिग्रीव म्हणाला, मी जातीने शूद्र आहे. माझ्या अनेक दुष्कर्मामुळे राजाने आणि लोकांनी माझे सर्वस्व हरण केले आहे. ही माझी पत्नी, मात्र मी अरण्यात आलो तरी माझ्याबरोबर निष्ठेने राहते. तेव्हा उग्रदेवाने त्या फळांचा स्वीकार केला. पाणी प्राशन केले. मणिग्रीव त्याचे पाय चेपू लागला. त्याने त्या वृद्धाला विचारले, आपण या हिंसक पशूंनी भरलेल्या अरण्यात कुठून आलात आणि आपल्याला पुढे कुठे जावयाचे आहे? उग्रदेव म्हणाला, हे मणिग्रीव, आम्ही ब्राह्मण आहे. प्रयाग क्षेत्रास जाणार आहे. अरण्याच्या वाटेने जाताना माझा मार्ग चुकला. मी तहानेने व्याकुळ झालो, त्यामुळे वाटेत पडलो असणार. तू मला जीवनदान दिलेस, मी तुला काय देऊ? तुझे दुःख मला सांग, मी तुमचे दुःख दूर करीन. बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. अध्याय 23. श्री गणेशाय नमः. इंदिरा म्हणे, देवादिदेवा, मत प्रिय करा प्रभू केशवा, तुम्ही अधिमास स्नानाच्या आगवा, महिमा बरवा कथिलाती. आता देवा अधिक मासात करिता एकांत उपवास व्रत, काय फल होते प्राप्त ते मज समस्त सांगिचे. आणि हे व्रत कोणी केले तयासी फल काय निराले, हेही मज लागी सगळे कृपे द्यावे दयाडे सांगावे. ऐसे ऐकोनी वैकुंठनाथ म्हणे, हे प्रिये अधिमासात करिता एकांतरोपवास प्रत, जे फल प्राप्त होते पै ते देवा लागी दुर्मिळ. ऐसे आहे अत्यंत सोज्वळ, तद्विषयी तुझे निर्मळ एक इतिहास सांगतो. विंध्य पर्वताच्या एक भाग अमरकंटक नामे चांग, जेथे सिद्धगण हर्षितांतरंग सदा भंग वसताती. तेथे शिवाच्या हस्तापासून महासरिता उद्भवनी, नानागिरीसी भेदित जाऊनी समुद्रा लागुनी मिळलेसी. तिचे नाम नर्मदा. नर्मदा सर्वत्र लोक्या माझी प्रसिद्धा, सिद्धचारणादी देव सुद्धा ती येते सदा सेविती. जैसा साक्षात श्री शंकर सर्वजनांसी कल्याण कर, तैसीच सर्व निरंतर त्यासे शुभ कर सर्वाती. तियेच्या स्मरण मात्रे ही सकळ पापे लोपती पाही, संघर्ष महर्षी संग नाना उपायी सेविती सदाही ती येते. ऐसी ती महानदी पवित्र, तियेचे तीर रम्य विचित्र, जेथे तरुछाईच होणी छत्र दिवस रात्र न समजे. हंस कारंडवाडी विहंग, जेथे आनंदे वस्ती सुरंग आणि कमलादी पुष्पांची सुभग
शोभासभंग सर्वदा. ऐसा त्या नर्मदा तिरी भृगु कच्छ नामे आहे नगरी, जेथे मी शिवानी गौरी सर्व देवासह वसतसो. तये नगरी भृगुकुलोत्पन्न ज्योतिर्वेत्ता सदाचार संपन्न, सत्यवादी कुशल शर्माभिधान एक ब्राह्मण राहत. तत्पत्नी नामे कुशावती, स्वरूपे सुंदर महासती, अत्युत्तम धर्मे ती दंपती वस्ती असती, सर्वदा वर्तत असती सर्वदा. तयासी जाहली एक कन्या, स्वरूप सुंदर सर्वमान्या, केवळ साक्षात श्रीच अन्या. ऐसी धन्य त्रैलोकी तियेचे मेधावती अभिधान, ती उपरभूता ततिपत्यान पद्मनाभ नाम द्विजनंदना. वर उत्तम पाहिला वेदशास्त्र संपन्न तोही, मान्यता विशेष सर्वा ठाई, घटित पाहुणी ते समयी, तिथी निश्चय पै केला. सालंकृत कन्यादान करून या लाविले लग्न, 4 दिवस यथा विधान सोहळा संपूर्ण झाला. काही दिवस ससुर मंदिरी राहिली असे ती सुंदरी, अत्यंत प्रीती दोघा भीतरी जडली जान. तत्काळ अनेक वियोगी व्यथा सोसवे ना त्या उभयता, त्या तव देवयोगाची विचित्ता ऐसे घडून आले की एकदा तो ब्राह्मण सुत नर्मदे माझी जळक्रीडार्थ गेला असता, मगरे त्वरित ओढून नेला पाताळी. विप्रसूत बुडाला म्हणून लोकात हाक जाहली तत्क्षणी, समस्त जन आले धावणी जनकजननी धावली. वक्षस्थळ ताडिता माता पिता कृशत धावली कांता, स्वसुर धावनी उभ्यंता हा हा म्हणून ओरडती. मृत्तिका घेऊनी स्वसवदनी घालीत ते ती कामिनी, ध्येचे शोके सर्व धरणी उलोप आहे साचार. म्हणे हा देवा जगन्नाथा, कोठवरी भोगू वैधव्य व्यथा. कैसे प्राण ठेवू आता कोठे कांता गेलासी, बुडाले माझे सौभाग्य जहाज, ओस पडली माझी सेज. कोठे राजस गेले आज, बोलू गुज कोणासी. ऐसे वारंवार बोलून विलाप करी अति करुणा, मरणाहून अति कठीणा दुःख झाले तियेसी. जीवना विने मासुडी तैसी रात्रंदिन तळमळी, नाना उपायी कदा काळी नये नवाळी सुखाची. पुढे ती कदाचित एकांती बैसून या विचार चित्ती, आता दुःखे दिवस राती तळमळून काय उपयोग. तरी संसार ब्रह्मणो भव दुःख जैने निरसेल सकळीक. ऐसे काही तरी अलौकिक व्रत एक आचरावे, ऐसा निश्चय करोनी मनी पित्यासी म्हणे ताता जयानी. भव दुःख निरसेल निश्चयाने ऐसे काही व्रत सांग. ऐसे कन्येचे ऐकोनी भाषित तत्पिता म्हणे तिये व्रत, वाडे एकांतरोपवास व्रत अधिक मासात आचरावे. तेने सर्व पापांचे दहन, सकळ दुःखांचे निवारण आणि घोर भवसागर तरण होते जान निश्चये. तया समपुण्य फलदायक उत्तम व्रत नसे अनिक, ऐसे पित्याचे ऐकोनी वाचिक मेधावती आनंदली. पुढे अधिक मास प्राप्त होता ती कुशल सरम्याची दुहिता, एकांतरोपवास व्रतारंभिता जाहली. नित्य प्रभाती उठून नर्मदे माझी स्नान सारुण, पुरुषोत्तम मासे पूजून विप्रा लागून अर्चित असे. शयन करी भूमी टाई, एक दिन उपवासी राही, एकांतरे हविषान्य खाई, विप्रांसी भजे सर्वदा. स्वर्णादि दाने बहुत नियमे देई, ब्राह्मणा प्रथा ऐसे रीती वर्तता सतत अधिमास पूर्ण झाला. तेव्हा तियेने उद्यापन यथाविधी सारिले जान, इंदिरे ओम प्रकारे करुण व्रत संपूर्ण संपादिले. आणि पुढे हे प्रति अधिक मासात त्याचे रीती चालविले व्रत. ऐसे करिता तियेचे बहुत अधिक मास लोटले. तावती विप्रकन्या मेधावती कालप्रये कृश होऊनी अति, नर्मदा जीवनी बहुप्रीती प्राण सोडिती जाहली. तो तेथे शिवदूती येऊनी तियेसी नेले कैलास भुवनी, तैती उमेची प्रिय साजनी श्रेष्ठ जाहली सर्वात. आणि तेथे नाना भोग भोगुन उमेच्या देही जाहली लीन. पुढे लोक सुखार्थ देवी होऊन काशीत येऊन राहिली. तियेचे विशालाक्षी अभिधान, ती स्मरण दर्शनादिके करुण, सर्व जनाचे मनोरथ पूर्ण करीते जान सर्वदा. आणि आरोग्यता शरीरा ठाई, तैशाचे अंती देते मोक्षही. ऐशी ती मानवी असूनी पाही, देवतामयी जाहली. हा केवळ अधिक मासीच्या एकांतरोपवास व्रताच्या प्रभासे पैसाच्या ही ममवाचा सत्य जान. प्रिये सर्वापेक्षा अधिक मासा
पुरुषोत्तमासी प्रिय विशेष त्यात आचरिता नक्तव्रतास ऐशेची फळ लाभते मैधावतीचे सखी एक ब्राह्मणी होती कोमला नामक तिने अधिमासी पुण्यकारक नक्तव्रत आचरिले तैने ती कैलासी पावली गौरी शिवसंगे देवता झाली पुढे लोक कल्याणार्थ भूतळी येऊन राहिली काशीत तिचे मंगला गौरी अभिधान ती अद्यापि तेथे आहे जान सदा लोकाचे कल्याण करून अंती मोक्षही देते पैसा दिमासाचा प्रभाव थोर म्हणून सकळी त्या भीतर नाना उपायी निरंतर स्नानादी कर्मे आचरावी अधिमासीचे पुण्यद्भुत वर्णावया कोण समर्थ शिवविद्ये शेषाधिकही तेथ होती तटस्थ सर्व हे सिंधुतने पद्मालय आता फार काय सांगू प्रिये अधिक मास सर्वातिहर आहे ऐसे निश्चय जानतू ते ऐकोनी शिरोद दुहिता मने हो हे प्रभू श्री भगवंता तुम्ही एकांतरोपवास कथा मज तत्वता कथिलित आता अधिक मासी केवळ विप्रसेवेचे काय फळ आणि ते कवना लादले निर्मळ हे मज सकळ सांगिजे ऐसे श्रीचे वचन ऐकोनी श्रीहरी म्हणे गे सिंधू नंदिनी विप्रसेवा फळ तुझ लागुनी सांगतो ऐके सादर भरतखंडी विराट नामक पुण्यात्मा देश आहे एक जेथे पुण्यवंत आणि धनिक ऐसे लोक सर्व असती ठाई ठाई अनेक तीर्थे पुण्यकारक असती जेथे आणि वापी कुपादी नाना पुरते शोभिवंते त्या माझी कौनेक राजाच्या पुण्य करुणी भगवंते प्रसन्न होऊन तयासी वर दिधला म्हणून कदा दुर्भिक्ष नशे जेथे ऐसा त्या विराट देशी सुरेख जो सह्याद्री पर्वत नायक तत्सन्निध महापूर नामक नगर एक आहे पै ते महापुण्यकारक शुभ देवासही अत्यंत दुर्लभ जेथे कलितही धर्म सुप्रभ चतुष्पादची राहिल आणि जेथे परशुरामजन्नी रेणुकासे कामदायिनी तैसेची देवर्षी मुनी आणि शूळपाणी वसे ते जेथे तैसेच सर्वदाचारी वर्ण सधर्म जेथे वर्तती जाना ऐसे महापुराभिधान नगर आहे योग्य जय तेथे पूर्वी धनदास नामक राहत होता महाशूद्र एक तो सर्व भावे सर्वदा देख विप्रसेवा करीत असे प्रिय यद्यपि तो होता धनिक आणि तदासही होते अनेक तरी गर्व टाकून सगळी स्वांगेच करी विप्रसेवा तयाचे पाद प्रक्षाळने तयाची अंगणे सारविणे तदगृही संडा संमार्जन करणे अंगणी काळणे स्वस्तिकादी तैशीचे धुवावे त्वदसणे क्रय विक्रय करुणी देणे अभ्यंगपूर्वक स्नान घालणे आणि रगडणे पाय त्यांचे इत्यादी प्रकारे सकळ स्वांगेची कधी सर्व काळ आणि तत्पत्नीची सेवा निर्मळ स्वपत्नी हस्ते करवीत असे तयाची भार्या पतिव्रता एक स्वभाव ती उभयता नुल्लुंगनी कधी पतिवचनार्था धर्मपंथ असे वर्तत असे तेही आपल्या अंगे समस्त सतत विप्र स्त्रियांची सेवा करीत जे जे मागती प्रिय वस्त ते पूर्वी तयांसी ऐसी ती उभयता दंपती विप्रकाजी धन वेचिती परिवाचे गुण उच्चारिती सदा प्रीती विप्रांवरी कठीण काळ पडताही चित्ती खेद न मानतीच काही उल्हासयुक्त सर्वदाही गर्वही नाही तिळवर इंदिरे फार सांगू काय तो धनदास शूद्रवर्य साधावया विप्रकार्य स्वधन व्ययही करीत असे ऐशी कोणी कापट्यरहित विप्रसेवा केली सतत आणि त्याहुनी विशेषे आदिमासांत स्नानादिपूर्वक संपादिली पुढे देवयगे तत शरीर कुष्ठरोगी व्यापिले समग्र तेने तो सर्व लोकांभीतर निंद भार जाहला रक्त पुगडे रात्रंदिवस तेने चित्त झाले उदास म्हणे आचरता स्वधर्मास काय हा विनाश ओढवला आता विप्रसेवा कैची मज शरीरे क्षीणता आली सहज लोका माझी जहाली लाज आता काय वांछुनिया नेनवे पूर्वकर्माच्या ठेवा आता मरणाची देगा देवा पुढे वांछुनी निंद जीवा सुख कैचे होणार विप्रसेवान घडे हातून म्हणून तळमळे रात्रंदिना सान्निध्य असून अपारधन आता काय की जी ऐसा विचार करिता चित्ती आणि त्याची पत्नी मानवती ती करिता ही दिवस रात्री चिंता बहुत करीत असे पुढे कालांतरे कदाचित एके सिद्धी येऊन त्या प्रत कथिले की तू स्वस्त्री सहित उदयिक मृत्यू पावशील आणि विप्रस्वभाव करून आपल्या स्त्रीचा वर्तमान सुंदर विमान यारुण स्वर्गी जाशील आणि ती सिद्धाची वाणी ऐकोनी धनदास हर्षला म्हणी मग आपल्या द्रव्याचे तत्क्षणी 3 भाग केले त्याने एक भाग ओपिला पुत्रास द्वितीय दिला कन्या द्वयास तृतीय भाग तो विप्रास तीर्थी जाऊन अर्पिला ऐसे आपुले कोटी धन त्याने टाकिले वाटून द्वितीय दिनी स्त्रीसह वर्तमान स्वर्ग भवन पावला इंद्रिय एवं प्रकारे सर्व द्विज सेवेचा असे प्रभाव इह परलोकी सुख पूर्व होते सुदैव शूद्रांशीही आणि विशेष अधिक मासात ऐसे विप्रांते सेवितात ते होऊन पाप निर्मुक्त मोक्षा प्रतपावती तयासी नाही पुनरावृत्ती हे इंद्रिय जन निश्चिती ही पुण्यकथा पटती ऐकती तेही उद्धरती निश्चये
इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नादीय पद्माधार सज्जन श्रोते चतुर त्रयोविंशतिमोऽध्याय गूढः इति त्रयोविंशतिमोऽध्याय समाप्त. दानाची महती. अधिक मासाची पोथी चांगले वाचन असणाऱ्या माणसाकडून वाचून घ्यावी. मोठी पोथी 8 दिवसात रोज काही अध्याय याप्रमाणे वाचून घेणे. वाचन समाप्त झाल्यावर त्या वाचकास ती पोथी कापडही वेष्टनात आदराने अर्पण करावे व वाचनाची ठरलेली विदागी देणे. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. बोलो गणेश भगवान की जय.